नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. उल्हासनगर महापालिका सभागृहात गुणगौरव सोहळ्याचे व सुरुची भोजनाचे आयोजन. माननीय मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलेल्या 100 दिवसांची कार्यकालीन सुधारणा विशेष मोहीम राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर 12,500 शासकीय कार्यालयांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आली होती. त्यान्वये उल्हासनगर महानगरपालिका मान्य प्रशासक तथा आयुक्त सौ मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 100 दिवसांची कार्यकालीन सुधारणा विशेष मोहीम उल्हासनगर महानगरपालिकेत राबवण्यात आली होती. प्रसंगी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर मोहिमेत उल्हासनगर महानगरपालिकेची प्रथम क्रमांकाने निवड झाल्याचं घोषित केलं होतं. या यशामागे सर्व महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांची विशेष योगदान, निष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि परिश्रम कारणीभूत आहेत. या अभिमानास्पद कामगिरीच्या निमित्ताने महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी व या यशाचा आनंद सामूहिकपणे साजरा करण्यासाठी माननीय महापालिका प्रशासक तथा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 12/6/2025 रोजी सकाळी 11:30 वाजता गुणगौरव सोहळ्याचं व सुरुची भोजनाचे आयोजन महापालिका सभागृहात करण्यात आलं होतं. सदर कार्यक्रमात डॉक्टर विजय खेडकर, उपायुक्त श्री ललित खोब्रागडे, नगर रचनाकार श्री विनोद केने, वाहन विभाग, परिवहन विभाग प्रमुख यांनी सदर मोहिमेसंदर्भात आलेले आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले. तसेच उल्हासनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागास ISO प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल महापालिका प्रशासक तथा आयुक्त सौ मनीषा आव्हाळे यांनी नगररचनाकार श्री ललित खोब्रागडे यांचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. सदर मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल महापालिका आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांचा पुष्पगुच्छ, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. तसेच मान्य महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त यांचे स्वीय सहाय्य श्री प्रकाश तरे, अतिरिक्त आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक श्री किशोर पालवे यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री अजय साबळे, सहआयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी व सौ प्राजक्ता कुलकर्णी, महापालिका सचिव यांनी केलं. कार्यक्रमास महापालिका प्रशासक तथा आयुक्त सौ निशा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर किशोर गवस, उपायुक्त श्री दीपाली चौगुले, उपायुक्त डॉक्टर विजय खेडकर, उपायुक्त श्री अनंत जवादवार, उपायुक्त श्रीमती स्नेहा करपे, मुख्य लेखा अधिकारी श्री किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक श्री शरद देशमुख, सहआयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, सहआयुक्त सुनील लोंढे, सहआयुक्त श्रीमती मयुरी कदम, सहआयुक्त श्री विशाल कदम, नगररचनाकार श्री ललित खोब्रागडे, शहर अभियंता तथा कार्यकारी अभियंता श्री हनुमंत खरात, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा श्री अशोक गुले, उपअभियंता श्री संदीप जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्रीमती मोहिनी धर्मा, महापालिका सचिव सौ प्राजक्ता कुलकर्णी, लेखा अधिकारी श्री संजय वायदंडे, उपमुख्य लेखा अधिकारी श्री विलास नागदिवे, सहआयुक्त प्रभाग समिती क्रमांक 1 सौ अलका पवार, सहआयुक्त प्रभाग समिती क्रमांक 2 श्री मनीष हिवरे, सहआयुक्त प्रभाग समिती क्रमांक 3 श्रीमती सलोनी निवकर, सहआयुक्त प्रभाग समिती क्रमांक 4 श्री गणेश शिंपी, अग्निशमन विभाग प्रमुख श्री सुरेश बोंबे, वाहन परिवहन विभाग प्रमुख श्री विनोद केने, सिस्टम एनालिस्ट श्री श्रद्धा बाविस्कर, महापालिका सचिव सौ प्राजक्ता कुलकर्णी, अभिलेखा विभाग प्रमुख श्री अच्युत सासे, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख श्री नितेश रंगारी, विभाग प्रमुख श्री राजेश घनगाव, क्रीडा विभाग प्रमुख श्री शांताराम चौधरी, सुरक्षा विभाग प्रमुख श्री यशवंत सगळे, विधी विभाग प्रमुख श्री राजा बुलानी, भांडार विभाग प्रमुख श्री अंकुश कदम, परिवहन विभाग प्रमुख श्री दत्तात्रय जाधव, मालमत्ता विभाग प्रमुख श्रीमती छाया डांगळे, आधार जनगणना विभाग प्रमुख श्री अनिल खतुरानी, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री एकनाथ पवार, अधीक्षक श्री मधुरा केनी व इतर अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, उल्हासनगर. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. श्रीमती मनीषा आवारे मॅडम रुजू झाल्या 17 जानेवारी आणि उल्हासनगर महानगरपालिकेचा इतिहास बदलायला सुरुवात झाली. अशा आमच्या आयुक्त महोदया, सर्व विभाग प्रमुख, अतिरिक्त आयुक्त, सर्व अधिकारी कर्मचारी, पत्रकार बंधू भगिनी, खरंच उल्हासनगर महानगरपालिकेसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एक कर्तबगार महिला अधिकाऱ्यांच्या 100 दिवसामध्ये महाराष्ट्रात मागे असलेली ही आमची उल्हासनगर महानगरपालिका, समजा तुम्ही मंत्रालयामध्ये गेला आणि तुम्ही सांगितलं की मी उल्हासनगरवरून आलो आहे, कोणीच आपल्याला भाव देत. वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. माझा डिपार्टमेंट नगर रचना विभाग, जेव्हा मी सांगितलं माझ्या कलिक लोकांना की नगर रचना विभागामध्ये मी काम करतोय तिथे घेऊन घ्या वहां पे, दुसरा कोई मिला नहीं का तुमको जाने के लिए. अशा प्रकारची ही महानगरपालिका असताना या महानगरपालिकेचा स्तर उंचावण्याची जर जिम्मेदारी खांद्यावर कोणी घेतली असेल तर ती आदरणीय आयुक्त महोदयांनी. आणि हा जेव्हा 100 दिवसाचा माहोल सुरू झाला, हम ऐसा करेंगे वैसा करेंगे, एक एक आपल्या त्या प्रेझेंटेशन सुरू हळूहळू पुढे जात असताना ज्या दिवशी प्रेझेंटेशन पाठवायचं होतं त्या दिवशी मॅडम फोन आला, आपल्याकडे जर तुमचं ते विषयाचं कंप्लीट झालं त्याच्यात काय चांगलं लिहायचं आहे. मी लगेच पाठवलं तर त्यांना जे सोयीचं वाटलं मॅडमला ते त्यांनी प्रॉपर पद्धतीने टाकलं. आणि तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो की UCIS म्हणजे ऑर्गनाइज्ड कन्स्ट्रक्शन रेग्युलरायझेशनची 15 मार्चला आपण ते लॉन्च केलं आणि त्याची सुरुवात केली. म्हणजे 2 महिन्यांनी आपण ते करू शकतो. मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या जोपर्यंत तुम्ही करताय तर तुमचं स्वतःचं पोटेन्शियल किती मोठं आहे हे तुम्ही समजलं पाहिजे. आणि लेट मी टेल यू दॅट द थिंग्स दॅट वी हॅव डन, द PPT दॅट म्हणजे आपण जे PPTचं सादरीकरण केलेलं आहे ते सादरीकरण फक्त दिखाव्यासारखं नाही ना, त्याच्या आतमध्ये खूप मेहनत आहे. म्हणजे 12 तास आम्ही त्या दिवशी काम करत होतो. तेव्हा सबमिट करायची होती PPT, तेव्हा सकाळी 5 वाजता मी उठले तर त्याच्या आधी हे सगळे तर होतेच, पण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी करायला, कारण की संध्याकाळी आम्हाला ती सबमिट करायची होती. पण त्या गोष्टी आम्ही त्या पद्धतीने तिथे मांडू शकलो कारण की ते काम झालं होतं. आणि त्यामुळे मलाही जो आत्मविश्वास त्यावेळेस आला. पण ऑफकोर्स वी नेव्हर थॉट की आपण बदल येणार आणि तो देशही तशा पद्धतीनं आपल्या डोक्यात नव्हतं, फक्त काम करणं ते होतं आणि ते झालं. आणि मला तो क्षण आठवतं फर्स्ट मेचा जेव्हा ते अनाऊन्स झालं आणि खूप छान वाटलं. खूप सुंदर काम सगळ्यांनी केलं. असंच काम करा. खूप सेवा तुमच्या हातात घडू दे, तुमच्या स्वतःसाठी म्हणून तर ती आहे ॲक्च्युली, बिकॉज ते कुठेतरी ट्रान्सलेट होतं सगळ्या गोष्टीमध्ये. मला विशेष आभार पत्रकारांचे मानायचे की त्यांनी प्रत्येक आपण जो जी इनिशिएटिव्ह घेतली, जो पुढाकार आपण विषयामध्ये घेतला तो अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी त्या पद्धतीनं मांडलेला आहे. बऱ्याच न्यूजपेपरमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आपले एक इंटेन्शन जे दाखवायचं त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. तर त्यांचेही खूप आभार. वर्गचारचे कर्मचारी रात्रीपर्यंत काम करावं, त्यांनी एवढी चांगली क्लिनिंग करावं, म्हणजे डीप क्लिनिंग रस्त्याचीच नाही तर डिवायडर असू दे, उद्यानातली असू दे, नाले सफाईची असू दे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये केलेल्या आहेत. फक्त आता 3-4 विषय जे खूप आता काय होतं ना, एकदा पाया भरला की हे ढाचं बनवावं लागतं. त्या पायामध्ये पण खूप गोष्टी पण जातात, कम्प्लीट पाया नाही भरलेल्या जातात, पण सेकंड जनरेशनल रिफॉर्म्स त्याला म्हणतात. जसं की वॉटर सप्लाय चांगला करणे, STP असणे, वेस्ट सेग्रिगेशन प्रॉपर असणे, त्याची चलना मिळणे, त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणं. तर दिस विल टेक सम टाइम, दिस विल नीड अ लॉट ऑफ एनर्जी. त्यामुळे तुम्ही जर सॅटर्डे संडे काम
आपलं काम संपेल तेव्हा आपल्याला एक काय म्हणतात सुटकेचा निश्वास घेता येईल की हो आपण कुठेतरी खूप चांगला एक काय म्हणतात पद्धत आपण एक लेगसी आपण सोडून जातो. तर आज सगळ्यांचं खूप खूप कौतुक, खूप खूप आभार. आणि कुठे कोणाला वाईट वाटलं असेल मी काही बोलले असेल तर माझ्यातर्फे खूप क्षमस्व. बिकॉज व्हॉट हॅपन्स इज यू शुड ऑलवेज रिमेंबर की प्रोफेशनल लाईफ इज ऑलवेज अबाउट की त्या पदापुरतं असतं ते, त्या व्यक्तीसाठी नसतं किंवा त्या कामापुरतं असतं. एखाद्या व्यक्तीला म्हणून आपण मी कधीच बोलत नाही. इन पर्सन कधीही ते घेऊ नये, काम चोखपणे करावं आणि त्या पद्धतीनेच पुढे जावं. तर ऑल द बेस्ट. आणि काही आहे तर आपण करूच, आता पुढचंही आपण करून दाखवूच आणि छान करूया. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.